नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। इझी कुकिंगमध्ये आज आपण कांद्यापासून स्वादिष्ट अशा 2 प्रकारच्या चटण्या बनवतोय। जेवताना तोंडी लावण्यासाठी जर आपण कोशिंबीर बनवली तर आपल्याला जरा जास्त जेवण जातं। चला तर ह्या स्वादिष्ट रेसिपीला सुरुवात करूया। कोशिंबीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे आहे। बारीक चिरून घेतलेले 2 मोठे कांदे, 2 चमचे बारीक कापून घेतलेला लसूण, लाल मिरची पावडर आपल्या आवडीनुसार घेऊ शकता, कढीपत्ता, भरपूर कोथिंबीर, लिंबाचा रस आणि दही। तर इथे आपण तेल तापवायला घेतलेलं आहे। तेल जरा जास्तच घ्यायचं। आता त्यात जिरे, मोहरी, हिंग आणि चिरलेला लसूण, कढीपत्ता हे सर्व साहित्य घालायचं आणि थोडं थंड होऊ द्यायचं, कारण आपली मिरची पावडर टाकल्यानंतर ते जळणार नाही इतपत ते थंड होऊ द्यायचं आणि कच्चही नको राहायला। आता ही फोडणी झाली आपली तयार। जो कांदा होता तो आपण 2 बाउलमध्ये केला। चवीनुसार मीठ, भरपूर कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालायचा आणि तयार केलेली फोडणी यावर घालायची। ही फोडणी गरम गरम असेल तरी चालेल किंवा मग थंडी झाली तरी सुद्धा चालेल। छान खमंग तडका झालेला आहे। अशी ही भरपूर फोडणी यामध्ये घालायची आणि एकत्र करायचं। अशी ही चटपटीत चटणी आपली एक प्रकारची तयार झाली। आता दुसऱ्या प्रकारची बघूया। दुसऱ्या प्रकारची बनवायसाठी आपण त्यातला अर्धा कांदा दुसऱ्या बाउलमध्ये काढलेला होता। आता त्यामध्ये सुद्धा चवीनुसार मीठ आणि तयार केलेली फोडणी घालूया। हा जो आपण तडका बनवतो यामध्ये लाल मिरची पावडर आपल्या आवडीनुसार घेऊ शकता। भरपूर अशी फोडणी घालून घ्यायची। नंतर त्यामध्ये घट्ट असं दही घ्यायचं। आंबट नको चवीला, दही आपल्या आवडीनुसार घालू शकता, जास्त सुद्धा चालेल। भरपूर अशी कोथिंबीर घालायची, वरून दही घालायचं, छान एकत्र करायचं आणि दोन्ही चटण्या आपल्या बाउलमध्ये काढून घ्यायच्या। अतिशय स्वादिष्ट लागणाऱ्या अशा ह्या आपल्या कांद्यापासून 2 प्रकारच्या कोशिंबीर बनवून झालेल्या आहेत। तुम्ही सुद्धा आवर्जून करून बघा आणि याचा आस्वाद घ्या। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार।